मित्रांनो, जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा सुरू झाली आहे. असं म्हणलं जात आहे की जो कोणी या रथयात्रेचे दर्शन घेईल त्याला 1000 यज्ञाचे पुण्य मिळते. पद्मपुराणात असे म्हणले गेले आहे की जगन्नाथजी यांची बहीण सुभद्रा यांनी एकदा शहरामध्ये भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांचे मोठे भाऊ बलराम व भगवान जगन्नाथजी त्यांना शहर दाखवण्यासाठी घेऊन गेले आणि भ्रमण करता करता ते त्यांच्या मावशीकडे गुंडीच्या मंदिरात देखील जातात. असं म्हणतात श्री जगन्नाथजी यांचा जन्म येथेच झाला होता, कारण याच ठिकाणी तिघांच्या काष्ठ मूर्त्या बनवल्या गेल्या होत्या. असं देखील म्हणलं जातं की रथयात्रेमध्ये जे लोक सहभागी होतात त्यांच्या संतानासंबंधित सर्व समस्या समाप्त होतात. कर्णपुराणात असे लिहिले आहे की जो कोणी रथयात्रेमध्ये कीर्तन करत गुंडीच्या मंदिरापर्यंत जातो त्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते. रथयात्रेमधील रथ 3 किलोमीटरचे अंतर पार करून गुंडीच्या मंदिरात पोहोचतो. असं म्हणलं जातंय यावर्षी रथयात्रेच्या दिवशी शिववास योग सुद्धा आला आहे. म्हणजेच त्या दिवशी भगवान शिव व माता पार्वती या रथयात्रेत सामील होतील. या दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. रथयात्रा काढण्यामागे एक अशी मान्यता पण सांगितली जात आहे की जाती व धर्माच्या बंधनांमुळे जे लोक मंदिरात प्रवेश करून पण जगन्नाथजी यांचे दर्शन करू शकत नाहीत त्या लोकांना स्वतः भगवान या यात्रेदरम्यान दर्शन देतात आणि त्यांना आशीर्वाद देखील देतात. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही संधी मिळाली तर तुम्ही देखील या रथयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि बोला जय श्री जगन्नाथ.